तळोदा तालुक्यातील एका गावात गेल्या आठवड्यात बिबट्याने एका बालकावर हल्ला केल्यानंतर दहशत वातावरण पसरले। या घटनेनंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे। बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी गावात ठिकठिकाणी पिंजरे व ट्रम्प कॅमेरे बसवण्यात आले। मात्र बिबट्याऐवजी ट्रम्प कॅमेऱ्यात तरस कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। बिबट पाठोपाठ आता तरसला पकडण्यासाठी आवाहन उभे टाकले। शहादा शहरातील साईबाबा नगरातील मंदिरात दत्त जयंती उत्सवाची तयारी पूर्ण झाली। नंदुरबार तालुक्यातील कोडदे येथील जीवशाळेत नवबारात उल्हास मेळाव्यात फीत कापवून उद्घाटन करताना सरपंच मोहिनीबाई वडवे। राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आधार आयडी बनवणे बंधनकारक केले असून अक्कलकुवा तालुक्यातही या कामाला गती आली। सर्व शिक्षक विद्यार्थ्याचे आधार आयडी बनवण्यासाठी कामात गुंतल्याचे दिसून येत आहे। यामुळे शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचे ताण वाढल्याचे दिसून येते। अक्कलकुवा तालुक्यात हे काम 48.14% इतके झाले। दुर्गम भागात मोबाईल रेंजचा अडथळा निर्माण होत आहे। निसर्ग नियमाप्रमाणे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे वर्षाचे 3 ऋतू असतात। मात्र ग्रामीण भागात सध्या स्थितीत थंडीचा जोर वाढू लागला, त्यामुळे रात्री व सकाळी शेकोटे पेटलेल्या दिसत आहेत। यावर्षी अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।